नमस्कार मित्रांनो, गेले काही दिवस उत्तर प्रदेश किंवा तिकडच्या बुलडोजर राज बद्दल व्हिडिओ केला की अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया येतात की महाराष्ट्रातही योगी आदित्यनाथ यांचं सरकार आणा, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस काही उपयोगाचे नाहीत, कुचकामी आहेत, कारवाई करत नाहीत. आणि माझ्याही मनात हा प्रश्न सारखा यायचा की नेमकं काय कारण असावं, महाराष्ट्रात काही कसं होत नाही. आज संध्याकाळी जेव्हा अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांवर परमवीर सिंग यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली आणि ती मुलाखत आपण तिथे बघू शकता. मुलाखतीचं वार्तांकनही वाचू शकता. मला खात्री आहे की आता पुढचे 24 तास या विषयावर खमंग चर्चा होईल. होणार काहीच नाही, पण चर्चा मात्र खमंग होईल. पण या मुलाखतीतनं जे बाहेर येतं त्याच्या पलीकडे जे काही आहे त्याची जाणीव या मुलाखतीत होते आणि ते जे पलीकडचं जे आहे त्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रात काहीच होत नाही. परमवीर सिंग यांची मुलाखत ऐकून सुन्न व्हायला होतं. अर्थात त्या 2 वाक्यांमधलं, 2 ओळींमधलं जो काही आशय आहे तो जर तुम्हाला समजला तर. नाही तर तुम्हाला वाटेल काय बकवास चालू आहे की तेच आपलं एकदा अनिल देशमुख आरोप करतात, मग सलील देशमुख आरोप करतात, मग वाजे आरोप करतो, मग परमवीर आरोप करतात, होत काहीच नाही. पण जे आज समोर आलं ते बघून असं वाटतं की उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे आदिलशहाचा दरबार होता. त्या आदिलशहाच्या दरबारात जसं बडी बेगम सुपारी काढायची की कोण शिवाजी महाराजांना, त्यांच्या दृष्टीने शिवाजीला पकडून आणू शकेल, कोण मारू शकेल. मग अफजल खान उठायचा, मग अमुक एक सरदार उठायचा की मी पकडून आणतो. तशा प्रकारे मातोश्रीवर बैठका व्हायच्या, सिल्वर ओकवर बैठका व्हायच्या, जयंत पाटलांच्या निवासस्थानी बैठका व्हायच्या. मातोश्रीवरच्या बैठकीत प्रवीण दरेकरांना कसं कुठल्या तरी गुन्ह्यात गोवता येईल, त्यांचा मुंबई बँकेच्या घोटाळ्याशी त्यांचा संबंध जोडून किंवा तो संबंध आहे तो कसा सिद्ध करता येईल याच्यासाठी खलबतं मातोश्रीवरच्या बैठकात व्हायची. तिथे मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून परमवीर सिंग यांना पाचारण केलं जायचं की प्रवीण दरेकरांना अटक करा. सिल्वर ओक म्हणजे साक्षात शरद पवारांच्या घरी. शरद पवार कोण होते? एक साधे राज्यसभेचे खासदार होते. पण या सरकारचे मार्गदर्शक, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा वगैरे 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 त्यांच्या घरी बैठका व्हायच्या. जयकुमार रावळ आणि गिरीश महाजन यांना कशा प्रकारे कोणत्या तरी खटल्यामध्ये, म्हणजे अनिल गोटे आणि प्रवीण चव्हाण यांनी समोर आणलेल्या माहितीच्या आधारे त्या खटल्यामध्ये गिरीश महाजन आणि जयकुमार रावळ यांना कशा प्रकारे गोवता येईल. आणि गिरीश महाजन ही तर पहिली पायरी आहे, म्हणजे गिरीश महाजनांना गोवून त्याच्यानंतर पुढे फडणवीसांना त्याच्यामध्ये कसं अडकवता येईल याच्या चर्चा शरद पवारांच्या घरी चालायच्या. म्हणजे राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना कसं अडकवता येईल याच्या चर्चा राज्याच्या आणखीन एका माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी चालायच्या. आणि परमवीर सिंग यांचं म्हणणं आहे, अर्थातच त्यांनी काही केलंच नाहीये त्यामुळे त्यांनी याला नकार दिला. बरं, त्यांचं म्हणणं आहे की जयंत पाटलांच्या घरी होणाऱ्या बैठकांमध्ये सांगली जिल्ह्यातल्या त्यांच्या राजकीय विरोधकांचा कसा बंदोबस्त करता येईल. म्हणजे पोलीस जर एकमेकांच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या राजकीय विरोधकांचा बंदोबस्त करण्याची रणनीती आखायला लागले तर मग बुलडोजर कोण नेणार, बुलडोजर कोण चालवणार हा प्रश्न देखील पडणं स्वाभाविक आहे. त्याच्याशिवायही म्हणजे त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की आज ज्यांनी सुतोवाच केलाय हे फक्त 10% आहे. म्हणजे बाकीचं 90% अजून लोकांना माहीतच नाहीये. दिशा सालियान प्रकरण, वाजे प्रकरण, अँटिला बॉम्बस्फोट म्हणजे स्फोटकं ठेवण्याचं प्रकरण, मनसुख हिरन प्रकरण, हे ह्या ज्या सगळ्या लोकांना तुम्हाला आम्हाला ज्या माहिती गोष्टी आहेत त्या फक्त 10% आहेत. आणखी 90% गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्या गोष्टी
योग्य वेळी आल्यावर, म्हणजे जसं फडणवीस योग्य वेळ आल्यावर तो पेनड्राईव्ह मधल्या गोष्टी बाहेर काढणार आहेत, तसं परमबीरही योग्य वेळ आल्यावर या गोष्टी बाहेर काढणार आहेत. आणि योग्य वेळ कधी येणार का नाही, का येणारच नाही याच्याबद्दल कोणी बोलत नाही. पण आता लोकांची खात्री पटत चालली की योग्य वेळ कधी येणारच नाही. पण त्याच्यातनं जे समोर येतं की हे प्रकरण फक्त 100 कोटी वसुलीपुरतं नव्हतं. 100 कोटीची वसुली ही फक्त मुंबईचं टार्गेट होतं, मुंबई पोलिसांचं. कारण ते परमबीर सिंग मुंबईचे पोलीस कमिशनर होते, पोलीस आयुक्त होते. राज्याच्या अन्य शहरातून किंवा महाराष्ट्र पोलिसांकडनं वसुलीचं काय टार्गेट होतं हे त्या त्या ठिकाणचे पोलीस सांगू शकतील. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की अनेक पोलिसांच्या पैसे घेऊन बदल्या करण्यात आल्या, काहींना बढत्या देण्यात आल्या, पण प्रत्यक्षात पैसे घेतले आणि बदली केलीच नाही. याच्या विरुद्ध पोलीस दलात प्रचंड असंतोष आहे आणि त्यांनी एका प्रकारे पोलिसांना आवाहन केलं की तुम्ही पण बाहेर या आणि तुम्ही पण सांगा की तुमच्या बाबत काय झालं, जर तुमच्याकडनं पैसे घेतले असतील आणि तुमची बदली झाली नसेल. म्हणजे परमवीर म्हणले हे 10%, 90% गोष्टी अजून बाहेर यायचे. आणखीन एक गोष्टीचा खुलासा केला, तो तर चक्रावण्यासारखा आहे. त्यांचं म्हणणं आहे अनिल बाबू देशमुखांना, ते चॉकलेट हिरो वगैरे अशी त्यांची पर्सनॅलिटी असल्यामुळे, आता वय झालं ती गोष्ट सोडून द्या, पण आपल्या जवानीमध्ये तरुणपणात त्यांना बहुतेक सिनेमात काम करायचं होतं असं परमबीर सिंग यांना वाटतंय. आणि ती इच्छा अधुरी राहिली, अपुरी राहिली. त्यामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये आपला दबदबा प्रस्थापित करायचा होता. बघा काय काय स्वप्न असतात. आणि बॉलिवूडमध्ये दबदबा प्रस्थापित करण्यासाठी, म्हणजे लोकांनी पूर्वी जसे लोक बॉलिवूडमधली भांडणं सोडवायला मातोश्रीवर जायचे बाळासाहेब हयात असताना, कुठल्या चित्रपटाला सेन्सॉरनी परवानगी दिली नसेल किंवा कोणत्या तरी चित्रपटाला कोणत्या तरी संघटनेने विरोध केला असेल तर त्याच्यावर मार्ग काढायला मातोश्रीवर जायचे, अन्य काही ठिकाणी जायचे. तसं अनिल देशमुखांना वाटत होतं की बॉलिवूडमधले लोक आपल्या दारात यावेत, आपल्या पायावर त्यांनी डोकं ठेवावं. आणि मग त्यांना काय त्याच्यातनं हवं होतं मला कल्पना नाही, पण त्यांना बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व, स्वतःचा दबदबा प्रस्थापित करायचा होता. आणि म्हणूनही त्यांनी पोलीस दलाला, परमबीर सिंग यांना आदेश दिले होते की तुम्ही बॉलिवूडवाल्यांना इकडे, म्हणजे बॉलिवूडवाल्यांचा राबता आला असला पाहिजे की त्यांना कुठलंही संकट असलं तर पहिले त्यांनी माझ्याकडे येऊन, म्हणजे खरं तर तुम्ही गृहमंत्री म्हणून ते तुमचं कामच आहे, पण गृहमंत्री म्हणून नाही तर अनिल देशमुख म्हणून, राजकीय नेता म्हणून ते माझ्या दारी आले पाहिजे. हे सगळं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा सुन्न व्हायला होतं. आणखीन एक गोष्ट त्याचा उल्लेख त्यांनी केलाय, म्हणजे त्यांच्या विरुद्ध कशा प्रकारच्या खोट्या केसेस लावल्या. मी इथे कोणाची बाजू घ्यायला व्हिडिओ बनवत नाही, मी काय परमबीर सिंग यांची बाजू घ्यायला व्हिडिओ बनवत नाहीये, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्यांना जर या सगळ्या गोष्टी माहिती होत्या किंवा आहेत, जी गोष्ट ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या केसमध्ये झाली की तुम्ही पोलीस आयुक्त असून तुम्ही यातल्या कुठल्याही गोष्टीची तक्रार करत नाही, म्हणजे तुमच्या पोलीस दलावर विश्वास नाहीये. नाहीतर या ज्या सगळ्या गौप्यस्फोट करायला आज तुम्ही एबीपी माझाला मुलाखत दिली, त्यातल्या एखाद्री गोष्टीची तुम्ही पोलिसात तक्रार करायला हवी होती की शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत हे असं असं झालं, उद्धव ठाकरेंच्या घरी झालेल्या बैठकीत प्रवीण दरेकरांवर कारवाई करायला मला सांगण्यात आलं, जयंत पाटलांच्या घरी झालेल्या बैठकात अमुक अमुक सांगण्यात आलं. पण स्वतः पोलीस आयुक्त असून एकाही गोष्टीची साधी फिर्याद करायचं धाडस त्यांना झालं नाही किंवा ते करायची नव्हती. आणि त्याच्यात पुढे म्हणतात की मी त्याला नकार दिला, पण मग संजय पांडेंनी त्याला होकार दिला. म्हणून म्हटलं ना की तो विडा कोण उचलणार, की मी विडा उचलायला नकार दिला कारण हे नियमात बसत नव्हतं, म्हणून मग त्यांनी विडा उचलला. म्हणून म्हटलं की हे राज्य नक्की नेमकं कशावर चालू आहे हा प्रश्न या मुलाखती ऐकून, त्याच्या आधी सलील देशमुखांची मुलाखत होती, त्याच्यात त्यांनी परमबीर यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरली, म्हणजे धर्मेंद्रची आठवण झाली, कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा वगैरे अशा प्रकारची गोष्ट. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांचे चिरंजीव टीव्ही चॅनलला मुलाखत देताना अशी भाषा वापरतात. ते नागपूरचे असल्यामुळे कदाचित त्यांना ती सवलत असावी, पण त्याच्यातनंही प्रश्न तोच निर्माण होतो की जर सलील देशमुख यांना माहिती आहे की परमबीर सिंग कसे अट्टल गुन्हेगार होते, ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून किंवा त्याच्या आधी वेगवेगळ्या पोस्टिंगवर असताना त्यांनी कशा प्रकारे घोटाळे केले होते, गुन्हेगारांची साथ दिली होती, तर मग तुम्ही त्यांना पोलीस आयुक्त म्हणून नेमलं कसं?
नेमकं कोणत्या गोष्टीसाठी त्यांना मुंबईचं पोलीस आयुक्त नेमण्यात आलं? कारण सलील देशमुख म्हणतात की त्यांना खूप पूर्वीपासून परमबीर सिंग यांची कुंडली माहिती होती, आणि कुंडली माहिती असूनही त्यांना आयुक्त केलं, याचा अर्थ संबंध वेगळ्या प्रकारचे होते, वेगळ्या अपेक्षा त्यांच्या परमबीर सिंग यांच्याकडनं होत्या. आणि त्यामुळे हे सगळं बोलल्यावर त्यांनी काय सांगितलं की हे सगळं सलील देशमुख म्हणाले म्हणून मी मुलाखत दिली. सलील देशमुखांचं म्हणणं आहे की अँटिला प्रकरणी परमबीर सिंग हे मास्टर माइंड होते आणि वाजे त्यांचा काय म्हणतात मॅन फ्रायडे किंवा काय म्हणतात त्यांच्या आदेशावरनं काम करणारा वाजे होता, आणि या सगळ्यांचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणजे राज्यात चर्चा गुन्ह्यांची, गुन्हेगारीची होते का सगळी चर्चा ही वसुलीच्या अवतीभोवती होते, हे याच्यातनं कळत नाही. ही मुलाखत महत्वाची अशासाठी आहे कारण आता याच्यातला ज्यूस, रस आहे तो पिळून निघालेला आहे. लोकांनी आता या सगळ्या गोष्टी काही होणार नाही म्हणून सोडून दिलेल्या आहेत की महाराष्ट्रात काही होऊ शकत नाही. दिशा सालियन प्रकरण काय होणार, कधीच बाहेर येणार नाही. सुशांत सिंग राजपूत काय होणार, कधीच बाहेर येणार नाही. 100 कोटी वसुलीत काय होणार, कधीच बाहेर होणार नाही. आणि मग लोक हे सगळे अपेक्षा सोडून बसले असताना अचानक मग सलील देशमुख काहीतरी बोलतात. आता सलील देशमुख नेमके कशासाठी बोलतायत, त्याचा हेतू काय? त्यांना विधानसभेचं तिकीट हवंय म्हणून बोलतायत, किंवा अनिल देशमुखांना विधानसभेचं तिकीट हवंय आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेससाठी कसं हिरिरीने काम केलं होतं ते दाखवायला ते या गोष्टी मुलाखतीतून बोलतायत? नाही तर कोणतरी आरोप करतील की अनिल देशमुखांनाही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बोलायला. म्हणजे काय आपल्याकडे काय आरोप करतील कोणाला काही सांगता येत नाही. आणि मग अनिल देशमुखांनी एक आरोप केला की मग वाजे दुसरा आरोप करणार, मग सलील देशमुखांनी आरोप केला की परमबीर आरोप करणार. पण निष्पन्न काय होणार? म्हणजे मला एक कळत नाही. राज्यात आता ज्याला कुजबुज मोहीम आहे त्याच्या चर्चा चालू आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार का सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार, याच्यावरनं मेन वाद आहे. आणि हा वाद सोडवायला म्हणून उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते की काँग्रेसनी उद्धव ठाकरेंच्या पारड्यात वजन टाकलं तर मग शरद पवार नाही म्हणू नाही शकणार. म्हणजे इथपर्यंत तयारी झाली की महायुतीचं सरकार पराभूत होणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. फक्त मुख्यमंत्री कोण होणार आहे, उद्धव ठाकरे होणार का सुप्रिया सुळे लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात परतणार, ही जर चर्चा असेल आणि अनिल देशमुखांच्या विरुद्ध, शरद पवारांच्या विरुद्ध, उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध परमबीर सिंग यांच्याकडे अजून 90% मसाला शिल्लक असेल तर मग ती योग्य वेळ येणार केव्हा? 3 महिन्याची अवधी, 3 महिन्याचा अवधी विधानसभेच्या निवडणुकांना आहे. म्हणजे त्याच्या आत जर हा मसाला बाहेर आलाच नाही आणि समजा उद्धव ठाकरेंचं किंवा सुप्रिया सुळेंचं सरकार आलं तर हा मसाला बाहेर येणार आहे. कदाचित मग परमबीर सिंग तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं याचे आरोप करतील. म्हणून म्हटलं हे जे सगळं महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासनं जो चिखल व्हायला सुरुवात झाली होती, कदाचित अशा गोष्टी पूर्वीपासून असतील, पण 2019 ते 2022 केवळ याच गोष्टी राज्यात घडत असल्यामुळे मग पालघरच्या साधूंचा विचार कोणाच्या मनात येणार आहे, लव जिहादचा विचार कोणाच्या मनात येणार आहे? कारण एवढ्या सगळ्या अर्थपूर्ण गोष्टी घडत असताना आणि त्याच्यासाठी पोलिसांना कामाला लावलं असताना या बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कोण लक्ष देणार आहे? आणि त्यामुळे होणार काहीच नसलं तरी अनिल देशमुखांची मुलाखत ऐकण्यासारखी जरूर आहे की याच्यातनं तुम्हाला कल्पना येते. अनिल देशमुख परमबीर सिंग यांची मुलाखत ऐकल्यावर कल्पना येते की नेमकं काय चाललंय. अर्थात त्याच्यावर हे म्हणतील यांची नार्को टेस्ट करा, सलील देशमुख तर म्हणले परमबीर सिंगची नार्को टेस्ट करा, माझी नार्को टेस्ट करा, फडणवीसांची नार्को टेस्ट करा. म्हणजे काय नार्को टेस्टचा काय कारखाना काढलाय? म्हणजे पण आज या लेवलला महाराष्ट्राचं राजकारण आलेलं आहे. आणि जर खरंच हा मसाला, हा दारू गोळा जर शिल्लक असेल तर तो बाहेर काढणार तरी केव्हा? निवडणुका होऊन गेल्यावर? हा प्रश्न लोकांच्या मनात पडलेला आहे. त्याचं लवकरात लवकर उत्तर मिळेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होईल ही अपेक्षा करणं सोडून दिलंय.
पण तरी देखील एक काहीतरी झालं की आता काहीतरी होईल, आता काहीतरी होईल असं लोकांना वाटत असतं. तसंच ही मुलाखत बघितल्यावर, परमवीर सिंग यांची मुलाखत बघितल्यावर वाटण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.